तो हे रेडी, प्रेझेंटेशन रेडी करत प्रेझेंटेशन चालू. जस्ट एक मिनिट. चालू करू. किती वेळ लागेल तुम्हाला? चालू करू. अभि चालू करू. सर्वांना नमस्कार आणि सगळ्यांचे मी स्वागत करतो. पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आज ज्या पद्धतीने उद्योगांना त्रास होतोय त्याचा आवाज आमच्या सोबत तुम्ही बोलण्यासाठी तयार झालात. त्याची सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यायला तयार झालात. या सत्य परिस्थितीमध्ये आमचं जे म्हणणं आहे, जे पुरावे आहेत ते तुमच्या समोर मांडतोय. त्याच्यातली सत्य परिस्थिती काय याची शहानिशा करून तुम्ही इंडस्ट्रीसाठी उद्योगधंदे इथे यावेत, महाराष्ट्रात यावेत, मावळात यावेत, तुमच्या स्थानिकांना इतर सर्व लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळावे म्हणून आपण ही बाजू मांडावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. प्रेस नोट जी आहे ती माहिती द्यायला चालू करू मी. आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी 9 तारखेला नागपूर येथे अनेक पत्रकारांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना तसेच महाराष्ट्रातील जनतेला हेतू परस्पर दिलेल्या चुकीच्या माहिती बदल्यात लेखी माफी मागून राजीनामा देणार का, हा माझा थेट सवाल आमदार सुनील शेळके यांना आहे. हे मी जे बोलतोय याच्या जे मुद्दे मी आहेत त्याचा जो आधार घेऊन जे बोलतोय त्याचे जे पुरावे आहेत ते खालील प्रमाणे आहेत. मुद्दा क्रमांक 1, दिनांक 8/12/2025 रोजी पीएमआरडीएची जी कार्यवाही आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी 9 तारखेला नागपूर येथे पत्रकारांच्या माध्यमातून दिलेली खोटी माहिती. मावळमध्ये कोरियन कंपन्यांनी जमिनी खरेदी करताना शासकीय नियमानुसार खरेदी केलेली आहे, परंतु मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी पत्रकारांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मूळ जागा मालकांचा काही संबंध नसताना त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न आमदार सुनील शंकरराव शेळके करत आहेत. तसेच कोरियन कंपन्यांची जागा ही वनीकरण क्षेत्रामध्ये असल्याची खोटी माहिती देखील त्यावेळेस त्यांनी दिली. लोकप्रतिनिधींनी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार व मीटिंग घेऊन अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी दबाव आणला असे समजले. त्यास अनुसरून दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी कोरियन कंपनीचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी व त्यांचे पथक त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस स्थानिक प्रतिनिधी, रहिवासी व कामगार यांचा तीव्र विरोध. जागा मालक व कंपनीने माननीय हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवरती स्थगिती मिळाली असल्याने पीएमआरडीएचे पथक माघारी गेले. संबंधित कोरियन कंपनीला दिलेल्या प्लॉटमध्ये जागा मालकांनी ठरल्याप्रमाणे जागा विक्री अगोदर बांधकाम नकाशे मंजूर करून दिलेले आहेत. त्याचे पुरावे मी आपल्या सर्वांना दाखवतोच आहे. आता संदर्भित बांधकाम करून देण्यामध्ये जागा मालकांचा काहीही संबंध नाही. प्लॉट ए बी सी मध्ये कंपन्या असून प्लॉट डी व वनीकरण भाग विकलेला नाही. त्या कंपन्यांनी अंदाजे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकूण 4000 रोजगार निर्मिती केलेली आहे. आमदार सुनील शेळके यांनी सर्व जनतेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना हेतू परस्पर खोटी माहिती दिल्यामुळे आमदारकीचा राजीनामा देणार का, तसेच जागा मालक यांची जाहीर लेखी माफी मागणार का, अशी मी सुनील शेळके यांना आव्हान करतो. मुद्दा क्रमांक 2, आमदार सुनील शेळके यांनी केलेले गैरवर्तणूक तसेच त्याबद्दल माफी. संदर्भित कोरियन कंपन्यांना दिलेल्या क्षेत्रामधील काही क्षेत्र हे पूर्वी आमदार सुनील शंकरराव शेळके यांचे बंधू सुदाम शंकरराव शेळके यांच्या मालकीचे होते. त्यांनीच आम्हाला हे क्षेत्र विकलं, मग आम्ही पुढे कंपन्यांना ते क्षेत्र दिलेले. कंपन्यांचे बांधकाम हे वनीकरण क्षेत्रात नाही हे माहिती असून देखील जागा मालकांची बदनामी आमदार सुनील शेळके का करत आहेत याचे कारण पत्रकारांनी त्यांना विचारावे ही माझी पत्रकारांना नम्र विनंती आहे. वारंवार खोटं बोलायचं, रेटून बोलायचं
आणि स्वतः खरं बोलतोय हे दाखवून द्यायचं, ही पद्धत ते अवलंबतात, हा माझा आरोप आहे. ही पत्रकारांनी त्यांना आवर्जून विचारावे, हा प्रश्न, ही माझी विनंती आहे. या खोटारडेपणाबद्दल, सूडबुद्धीबद्दल सामाजिक तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल, मावळ व महाराष्ट्राचे नाव उद्योगधंद्यात सामाजिक क्षेत्रांमध्ये खराब होईल केल्याबद्दल आमदार पदाचा व त्यावरील विश्वासाचा गैरफायदा घेऊन प्रशासन, राज्यकर्ते, जनता, जागा मालक व कंपन्या या सर्वांची आमदार सुनील शंकरराव शेळके हे जाहीर लेखी मागणी मागून आमदारकीचा राजीनामा देणार का? मुद्दा क्रमांक 3. गाव मौजे, चाकणतर्फे, नानोली, तालुका मावळ येथील गट नंबर 71, 102, 103, 104, 108 पैकी 109, 110, 111, 112, 113, 115, 116, 136, 138, 139, 141, 142 या गटांवर बेकायदेशीर उत्खनन गेल्या काही महिने चालू असून त्यावर वारंवार तक्रारी करूनही अद्यापही दखल नाही. या उत्खननामध्ये आमदार पदाचा गैरवापर करून नातेवाईकांच्या हितासाठी शेकडो झाडांची विनापरवानगी तोड झाली असून लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून प्रशासनाची व वन विभागाची फसवणूक करण्यात आली आहे. हे सर्व गट नंबर कोणाच्या मालकीचे आहेत व या सर्व बेकायदेशीर कामांना कोणाचा पाठिंबा आहे याची देखील चौकशी त्याच तत्परतेने करण्यात यावी. तसेच या गट नंबर मधील काही भाग वनीकरणात असून यामध्ये देखील बेकायदेशीर उत्खनन व शेकडो वृक्ष तोड करण्यात आलेले असून यावर आमदार सुनील शंकरराव शेळके हे त्याच तत्परतेने पाठपुरावा करून दंडात्मक कारवाई करणार का, हा माझा त्यांना थेट सवाल आहे. या सगळ्या तिन्ही मुद्द्यांचे मी आपल्याला पुरावे दाखवतोय. मुद्दा क्रमांक 1. आमदार साहेबांनी जे 9 तारखेला पत्रकारांच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली त्याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ प्ले करू. व्हिडिओ दिसत नाही. आवाज माईक कुठे तिथं माईक ठेवा ना. साऊंडचे माईक ठेवत पहिल्यापासून लावा परत.
पुढे हॅलो, सातबारा दाखवा प्लीज. ह्या 3 कंपन्या तिथं आलेल्या आहेत. 3 कंपन्या तिथं आलेल्या आहेत, संगू हायटेक, एनबीएच आणि पीएचए. त्यांनी सांगितले कंपन्यांना फसवलंय. कुठेही कोणत्याही प्रकारची कंपन्यांची फसवणूक आम्ही केली नाही. जबाबदारीने त्या कंपन्यांनी तिथे आणल्या. त्या कंपन्या तिथे याव्या म्हणून मी माझ्या पदाचे 53 कोटीच्या गॅरंट्या त्या कंपन्यांना दिल्या होत्या की तुम्ही इथे या, आम्ही तुम्हाला सोशल सिक्युरिटी देऊ. आम्ही कंपन्या तिथं आणल्या, आम्ही कंपन्यांना जागा दिली. ती आमची चूक झाली का? कंपन्यांसाठी रोजगार इकडून तिकडे नेण्यासाठी काय फार फरक पडत नाही. भारतभर हजारो प्लांट असतील त्याचे, सगळ्या जगात जगभरात प्लांट असतील. जास्तीत जास्त इथून उचलून त्यांनी दुसऱ्या राज्यात जर कंपनी दिली, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढेल फक्त त्यांचा. मग आमची चूक झाली का? आम्ही कंपनी इथं आणल्या की आम्ही ज्या जमिनीत जन्मलो, ज्या जमिनीत मोठे झालो, तिथं कंपन्या आणणं ही आमची चूक आहे का? हा माझा सवाल आमदार शेळके यांना आहे. संगू लिमिटेड त्याचा सातबारा, पुढचा सातबारा, प्लॉट ए, प्लॉट बी, नाव पण दाखवा. इंडिया. तुम्हाला जर दिसलं नाही, हार्ड कॉपी आहेत, प्लीज तुम्ही मागा. तुमच्याकडे हार्ड कॉपी पोहोचतील त्या. कोणतं प्लॉट सी ना? हा, ते सी दाखव. हा, प्लॉट सी, पीएचए. पुढे घे. वनीकरणाचा जो प्लॉट आहे, ए फॉरेस्टेशन, फॉरेस्ट नको लिहू बाबा, ए फॉरेस्टेशन. ए फॉरेस्टेशन हा त्याचा सातबारा सुद्धा वेगळा केलेला आहे. वारंवार आमदार या शब्दाचा, आमदार या पदाचा विश्वासार्हतेचा तडा घालवायचा आणि आमदार बोलते म्हणून खरं हे दाखवायचं आणि सगळ्यांची दिशाभूल करायची. हा कार्यक्रम यांनी गेले काही वर्षापासून चालवलेला आहे. हे नाही, मॅप दाखव. मॅप मध्ये हा जो प्लॉट आहे, हा संगूला दिलेला आहे. हा प्लॉट सेपरेट झालेला. सी ब्लॉक, डी ब्लॉक, हे तीनही ब्लॉक त्याची प्लॅनिंग त्यांची प्लॅनिंग कॉपी करतो. परत हार्ड कॉपीचे फाईल्स आहेत, आवर्जून बघा, त्याचे फोटो घ्या. प्लॉट डी, प्लॉट डी हा मी आजही एंट्री केलेला आहे, तो काहीला ठेवला. एक फॉरेस्टेशनचा प्लॉट हा सेपरेट करून एरिया प्लॅन मध्ये मार्क केलेला आहे. ए माझ्याचा शिकायला आणि बी हे माझ्याकडे आहे. मी कंपनीला प्लॉट देताना प्लॉट व्यवस्थित नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे करून दिलेले आहे. आणि वनीकरणाचा प्लॉट हा सेपरेट करायला तो कुणालाही विक्री केल्याने वनीकरणाचा सातबारा कमी आपल्याला दाखवलेला आहे. ते म्हणजे शिकायला ते म्हणजे शिकायला आमदार म्हणून आपण त्यांच्या शब्दाला किती खरं मानायचं हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे. दुसरं, त्यांनी अतिरिक्त बांधकाम झालंय असं सांगितलं. बरोबर आहे, अतिरिक्त बांधकाम झालेलं आहे. अतिरिक्त बांधकाम म्हणजे ते इलिगल आहे असं मी पूर्णपणे म्हणणार नाही. याच्यामध्ये कोणतंही काम करताना ज्यावेळेस प्लॅन सँक्शन केले जातात, इंडस्ट्रीचं स्पेसिफिकली प्लॅन सँक्शन केले जातात, त्यावेळेस त्या इंडस्ट्रीच्या गरजा, काम करताना किंवा मशीन इन्स्टॉलेशन करताना त्याच्यामध्ये जे काही थोडे बहुत बदल होतात, हे बदल ज्या वेळेस लक्षात येतात त्यावेळेस त्यापर्यंत बदल केले जातात व त्याचे रिवाइज प्लॅन पीएमआरडीला सबमिट केले जातात. त्याच्यामध्ये जो एरिया वाढला जातो, पोटेन्शियल एफएसआयच्या आतमध्येच ते एरिया वाढलेले. एखाद्या प्लॉट वरती उदाहरणार्थ एका एकरला जर 50,000 स्क्वेअर फीटचा जर एफएसआय मिळत असेल, मी उदाहरणार्थ सांगतोय, 50,000चा जर एफएसआय मिळत असेल, सुरुवातीला 30,000चं सँक्शन घेतलं असेल आणि बांधकाम करताना ते जर 35 किंवा 40,000चं होत असेल तर एकूण 5 किंवा 10,000 वाढलं तरी देखील ते पोटेन्शियल एफएसआयच्या आतमध्येच आहे. ही नियमित करता येतं, ही खूप रेग्युलर प्रोसेस आहे नियमितीकरणाची. असं जर झालं तर इंडस्ट्री इथे चालणारच नाही. कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये वारंवार टेक्नॉलॉजी बदल होत असतात, मशीनच्या रिक्वायरमेंट बदलत असतात, कस्टमरचं डिझाईन बदलत असतं. कस्टमरच्या डिझाईनसाठी बदल करून घ्यायचे तर हे असे प्रश्न विचारतात म्हणून त्याच्यावरती स्टिकअप राहायचं.
दुसरं सांगितलंय चुकीचे नकाशे मंजूर। याच्यात काय चुकीचे नकाशे मंजूर झालेले आहेत ते त्यांनी परत एकदा स्वतःनीच बघावं आणि सांगावं। माझं एक आवर्जून मला एक ऑब्झर्वेशन आमदार साहेबांबद्दल आहे। प्रकरण अंगलट आलं की ते विषयाला बरोबर कलाटणी देतात। जनता, गोरगरीब या शब्दांचा सर्रास उपयोग करतात। आम्ही याच्यामध्ये गोरगरीब जनता किंवा जे गरजू आहेत यांच्यावरती ह्याला त्रास किंवा ह्या शब्दाचा हे नाही, सिंगल टवाळकी करत नाहीये, पण या शब्दांचा जे तुम्ही आधार घेता आणि स्वतःची इमेज क्लिअर करायचा जो प्रयत्न करता तो करू नका। तुम्हाला गोरगरीब जनतेसाठी काम करायचं तर तालुक्यामध्ये इंडस्ट्री आणा। तुम्ही गेले 7-8 वर्ष आमदार आहे, एक इंडस्ट्री आणली का हे सांगा। किती लोकांना तुम्ही दमदाटी करून तुमच्या कार्यकर्त्यांनी ह्याला त्याला तिथं फुकटचे पैसे हे करायला बसवता। अजून एक माझं म्हणणं आहे की अधिवेशन सुरू असताना जर आमदार साहेबांनी ही माहिती सभागृहात मांडलेली असेल तर सभागृहामध्ये त्यांनी महाराष्ट्राची जी खोटं बोलून दिशाभूल केली आहे ही मोठी गंभीर बाब आहे। पुढची माहिती जी आहे हे प्लॅन सँक्शन आहे त्या कंपनीचे, राईट हँड साइड अपर कॉर्नर तुम्हाला दिसतील हे प्लॅन। हे इकडून ते प्लॅन दाखव, हे इंडिपेंडंट प्लॉट चे झूम करून आम्ही तुम्हाला दाखवतोय। घे पुढं, हा संघू कंपनीचा आहे आणि याचे रिव्हिजन फाईल केलेलं आहे। फाईल केलंय, त्याच्यावरती प्रेशर करून त्याचं होल्ड, रिजेक्शन असं पत्रही पाठवलंय। जनरल मोटर कंपनी ज्या वेळेस टाटा, महिंद्रा, हुंडाई, फोर्ड या कंपन्या जनरल मोटर कंपनी टेक ओव्हर करायचा प्रयत्न करत होते। मी काही अंतर्गत माहिती सांगत नाही, पण ज्यावेळेस आम्हाला कानावरती आलं की हुंडाई जनरल मोटर घेतीये त्यावेळेस आसपासच्या सगळ्या गावातल्या वयोवृद्ध माणसं असतील, तरुण असतील, महिला असतील, या सगळ्यांना घेऊन जनरल मोटर कंपनीच्या गेटवरती जाऊन आम्ही वेलकम हुंडाई हा प्लेस तिथं दाखवला होता। त्यावेळेस हुंडाईचं टर्मशीट सुद्धा साईन झालेलं होतं, बस जेवढं मला आठवते तेवढं। टर्मशीट सुद्धा साईन झालं, फटाके वाजवले, गुलाब फुलं दिली आणि पेढे वाटले। याचा फोटो कोरियामध्ये गेला। त्या लोकांनी तिथं सांगितलं की हा जर कम्फर्ट झोन म्हणजे स्थानिक लोक देत असतील तर आपल्या मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट या तिथं करा। एका बाजूला आम्ही पुढेही या गोष्टी, मला एका पत्रकारांना तेव्हा त्याच्यात द्यायचं नव्हतं, एका बाजूला आम्ही कंपन्यांना कम्फर्ट झोन द्यायचा प्रयत्न करतोय आणि हा कम्फर्ट झोन देत असताना आमदारांच्या का पोटात दुखतंय हा मोठा प्रश्न आहे। अशी त्यांना काय अडचण आमची जाणवते की प्रत्येक वेळेस कोणतंही विधायक काम आम्ही करायला गेले की त्याला काहीतरी ते खोड घालतात, एकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या पद्धतीने घालतात। पुढचा घ्या। LNT कंपनीचा संप सगळ्यांना माहिती आहे। LNT कंपनीचा कामगारांचा झालेला जो हे होता संप होता तो सर्वांना माहिती, स्थानिक पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे। तो संप का झाला, कोणी त्याला पाठिंबा दिला आणि शेवटी किशोरभाऊ आवारे, स्वर्गीय किशोरभाऊ आवारे यांनी त्याच्यात मध्यस्थी केल्यावरती तो संप मिटला। कामगारांना सुद्धा LNTने कामाला घेतले, हजारो कामगार हे नोकरीहून घरी बसायच्या याच्यामध्ये वाचले। कामगारांच्या संपांना पाठिंबा देऊ नका असं माझं म्हणणं नाहीये, पण ते प्रश्न नीट समजून घ्या आणि त्याच्यावरती स्वतःची राजकीय पोळी वाजवू नका। पुढे घ्या। पुढचे मुद्दा 3 फॉरेस्ट नानोली पैसा हो तेच घेतो ना ते। थोडा वेळ लागेल मात्र एक पॉज। नानोलीमध्ये जे मी गट नंबर आपल्याला सांगितले होते 71, 102, 103, 104, 105, 108 पैकी 109, 110, 111, 112, 113,
115, 116, 136, 138, 139, 141, 142 या गटांमध्ये अवैधरित्या उत्खनन झालेलं आहे. झाडांची परवानगी न घेता वृक्षतोड झालेली आहे. वृक्षतोड झालेली आहे आणि याच्यातले बऱ्यापैकी गट हे फॉरेस्टेशन मध्ये येतात. त्याच्यात विना परवानगी उत्खनन आणि त्याच्यातही वृक्षतोड झालेली आहे. तर मार्किंग हे तुम्हाला दिसेल. हे जे ग्रीन मार्क आहे हा टेंटेटिव्ह आम्ही व्हिडिओवरती मार्किंग केलंय. हद्द किरकोळ प्रमाणात मागे पुढे होऊ शकते, पण हा सगळं त्याच्यामध्ये एक्सप्रेशन झालेलं आहे. आणि याच्यावरती तक्रार अर्ज सुद्धा दाखल आहेत. याच्यावरती आज तागायत काहीही उत्तर आलेलं नाही. आम्हाला कुणाच्या व्यवसायावरती जायचं नाही. तुम्ही कंपन्यांना त्रास देऊ नका. गेले कित्येक वर्ष तुम्ही आम्हाला त्रास देताय. आम्ही आमच्या पद्धतीने ते काम नियमात आहे त्याच्यावर तुम्हाला उत्तरं देतोय आणि आमचं काम चाललेलं आहे. तुम्ही उद्योगधंद्यांना मध्ये आणू नका. त्याच्यावरती पत्रकार बांधवांना काही बोलायचं असेल तर प्लीज तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा नाही माहिती. नाही त्याची माहिती नाही त्या संदर्भात. मला उद्योगधंदे बंद करायला इंटरेस्ट नाहीये. जर काही चुकीचं घडलं असेल तर ते नियमितीकरण कसं करावं याच्यावरती पीएमआरडीनी आमदारांचे नातेवाईक आहेत, दाभाडे परिवार त्यांच्या जागा आहेत त्या. तर पीएमआरडी त्यांना रितसर सांगावं की नियमितीकरण कसं करावं, ते नियमितीकरण करून घ्यावं. त्यांचेही उद्योग बंद पडावे ही आमची बिलकुल इच्छा नाही या याच्यामध्ये. तीन कंपन्यांबद्दल तुम्ही सांगितलं आम्ही प्लॅन सँक्शन केले. त्याच्यानंतर जागा विक्री केली. जागा विक्री केल्यानंतर त्यांनी ज्या मशीन आणि याच्यामध्ये काही त्यांना जे लेआउट चेंज करायला लागले आणि प्लॅन सँक्शन करताना त्यांनीच दिलेले लेआउट होते ते त्यांनी सगळे बदलले. याच्यामध्ये अडचण एक झाली की सगळे कोरियन लोक असले त्यांना टेक्निकल आणि याचा थोडासा सुरुवातीचा काळ थोडा इंडियन मार्केटमधला टफ गेला. जसं त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या त्यांनी त्याप्रमाणे बदल करून ते करून घेतले. पूर्णत्व प्रमाणपत्र जर आलं असतं तर पाळायची कारवाई झाली नसते. त्याला जे रेग्युलरायझेशन जी प्रोसेस आहे ती जाणीवपूर्वक पीएमआरडीवरती दबाव आणून थांबवली गेली आणि हे सगळ्या अडचणी खूप पद्धतशीर पद्धतीने विचारपूर्वक या आखल्या गेल्या आणि त्या कशा एक्झिक्यूट होतील ते बघितलं गेलं. आता आम्ही कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलेलं आहे. त्यामुळे आता पीएमआरडीचं हे राहणार नाही. त्यातला काही ठराविक भाग आहे, कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही बदल हे झालेले असतात. त्याला विदिन एफएसआय जो पोटेन्शियल एफएसआय आहे त्याच्यामध्ये सगळं बांधकाम आहे. एकही बांधकाम जे पोटेन्शियल एफएसआय असतो त्या प्लॉटच्या त्याच्यावरती गेलेलं नाही. त्याच्या याच्यात ओपन स्पेस साठी जागा सोडली आहे, अम्युनिटी साठी सोडली आहे. तुम्ही पीएमआरडीला प्रश्न विचारला पाहिजे किंवा पीएमआरडीचं मी त्यापेक्षा आमदार साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजे की दबाव एवढा का आहे आणि स्पेसिफिक ह्याच कंपन्यांचं बांधकाम पाडायला का आले. याच्या आधी जवळजवळ 100-150 प्रकरणं ही पेंडिंग आहेत 53ची. याच कंपन्यांवरती बांधकामं पाडण्यासाठी आमदार साहेब का आले. आमदार साहेब म्हणजे त्यांनी जे काही हे केलं ते किंवा पीएमआरडी का आले ते स्वतः नव्हते आलेले. कंपन्यांसाठी एवढा सगळा गोंधळ झाला तर नटबोल्ट काढून कंपनी दुसरीकडे सेट करणे हा फार अवघड विषय नाहीये. आमदार साहेब एवढा विरोध करतात काय मला नाही वाटत पैशाची मागणी असेल. पैसे भरपूर आहेत त्यांच्याकडे. नाही त्यांना विचारायला लागेल.
ते तुम्ही थोडं विचारलं. नाही, मला नाही माहिती, म्हणून तर मी प्रेस घेतो. कंपनीचा प्रॉब्लेम तुम्ही तुम्हाला माहिती नाही. नाही, मला कंपनीचा प्रॉब्लेम माहितीये, त्यांचा काय प्रॉब्लेम तो नाही माहिती मला. तुम्ही बोलताना बोलले की आम्हाला तर त्रास देतात होते. हो. कंपन्यांना पण सांगू की तुम्हाला काय त्रास एक हे जमिनी ज्या आहेत ह्या आम्ही दिल्यात. ह्याच्यातली काही जमीन आमदार साहेबांनी मला दिली, त्यांच्या भावाने मला दिलेली. ज्यावेळेस जमीन त्यांच्याकडे होती तेव्हा ती सोन्याने पिवळी होती, आमच्याकडे आल्यावर खराब झाली का? अचानक फॉरेस्टेशन आलं का? तर हाही तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्याकडे होती तेव्हा सगळं चांगलं होतं, इकडे आल्यावर काही बदल झाला का त्याच्यामध्ये, किंवा असं काही बदल होतो का रेव्हेन्यू मध्ये बघितलं पाहिजे. साधारण 30 एकरच्या आसपास आहे, 30-35 एकर टोटल. नाही, आणलेली नाही असं नाही, मी म्हणतोय त्यांनी सांगावं कोणते आणलं. मी प्रश्न विचारतो. परत बोला सर. आमदार साहेबांनी तो ते त्यांना विचारायला लागेल. त्यांना ऑलरेडी त्यांचं नाव खूप मोठं आहे भारतभरात. अजून किती नाव त्यांना वाढवायचं ते त्यांनी ठरवावं त्या सगळ्याच्या मध्ये. नाही, आम्ही ह्यात तर सगळं सेशन चालू आहे, झाल्यावरती आम्ही साहेबांची वेळ घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. दुर्दैव म्हणावं, आमचं दुर्दैव आहे. आज आहे कोर्टात तारीख आहे. नाही, राजकीय काही संबंध. मी हे सगळं आंदोलन करताना नाही कोणत्या याचा झेंडा घेतला होता, काही घेतलं नव्हता, असं काही. राजकारण आणि उद्योग किंवा वैयक्तिक आणि उद्योग हे कधी आम्ही एकत्र केलेलं नाही. मी आजही तुम्हाला सांगतो, आमदारांच्या हाताने तुम्हाला तेच सांगतो, तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा नियमितीकरण कसं करायचे थोडंसं पीएमआरडीने त्यांना गाईड करावं आणि ते नियमितीकरण करून घ्यावं. कोणतीही गोष्ट ही तोडणं किंवा मोडणं किंवा लांब ढकलणं हा सोल्युशन पर्याय नसतो. त्याच्यामध्ये काय नियमितीकरणासाठी केलं पाहिजे, त्याला आवश्यक तो वेळ दिला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. उद्या एखादं चुकलंय, काम करताना चुका, काम नाही केलं तर चुका होणारच नाही, काम केल्यावरतीच चुका होणार. तर ते करताना एखादं स्ट्रक्चर जर चुकलं असेल, ते जिथं कुठं नीट बसतंय तिथे बांधून त्या चुकलेलं स्ट्रक्चर काढणं किंवा त्याचा काही दंड असेल तर तो भरून घेणं, हे जे ऑप्शन आहेत हे दिले पाहिजे. याला हे जे चुका झालेल्या आहेत ह्याला आम्ही सपोर्ट नाही करत आहे त्या गोष्टींना, पण ह्या चुका झालेल्या आहेत त्या अज्ञानापोटी झालेल्या चुका आहेत. अशा बऱ्याच कंपन्या असतील अजून, आणि हेच माध्यम घेऊन अजून ते 4 कंपन्यांना 100% त्रास देणार आहेत. बघा तुम्ही, 100% इथून पुढच्या आठवड्यात 10 दिवसात हे अजून कंपन्यांचं काही ना काही उकरून काढणार, नोटिसा पाठवणार आणि हे त्रास देणार. कारण ही कार्यवाही झाल्यावरती मी स्वतःचा डिपार्टमेंट सांगत नाही, नाव घेत नाही, ही कार्यवाही झाल्यावरती त्याच रात्री माझ्याकडे अजून एक डिपार्टमेंट येऊन त्या कंपन्यांचा सर्व्हे करून गेलं. दुसऱ्या दिवशी 8 वाजता परत एक डिपार्टमेंट आलं आणि त्यांनी सर्व्हे करून गेलं. म्हणजे त्यांची एवढी भीती आमदारांची की त्या डिपार्टमेंटवाल्यांनी सांगितलं, बाबा तुला काय बोलायचं बोल, आमची नावं कुणाची घ्यायची नाही. डिपार्टमेंट काय ते सुद्धा घ्यायचं नमस्कार, आमची नावं घ्यायची नाही. कंपन्यांनी मला सांगितलं तुम्हाला काय हे करतात, तुम्ही सपोर्ट करा, सगळं करता, बाबा आम्हाला नावं घेऊ नका, फार त्रास होतो आम्हाला. या तुमचं आता 1-2 वर्षांमध्ये आमचं सगळं नीट होऊन जाईल, नंतर आम्हाला आयुष्यभर इथं राहायचंय. त्यांचा त्रास कोण नंतर सहन करणार आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट ते आता साहेबांनी तोच प्रश्न झाला. सेशन झाल्यावरती आम्ही भेटणार त्यांना, साहेबांची वेळ घेऊन आम्ही भेटणार. आणि हे रोजगार तयार होईल. माझा तो त्या गावातल्या 4 भाजीच्या गड्ड्या जर जास्त विकल्या गेल्या, आमदार साहेबांना काय त्रास होतोय त्याच्यामध्ये? त्रास काय त्यांना त्या याला? काय म्हणताय? मला पवना धरणच्या भागातला सविस्तर विषय माहिती नाही सर. त्यांच्या माहितीतल्या लोकांच्या जागा बऱ्याच तिकडे आहेत, आताच त्यांनी घेतलेल्या आहेत बऱ्याच जागेत. तर ते मे बी ती कुठं केली, काय केली त्यांनी बघितलं पाहिजे. कुणाचा सातबारा झाला नाही झाला, सॉरी नाही आमचा काय संबंध.
मी परत सांगतो, मी तुमची सहानुभूती मिळवण्यासाठी बिलकुल बोलत नाही. त्यांचं सुद्धा जे बांधकामाचं बोलतंय तिथेही काहीतरी उद्योगधंदे येणार असतील तर ते नियमितीकरण करून घ्यावं. मला कुणाचंही तोडण्यामध्ये, पाडण्यामध्ये किंवा ते नुकसान होण्यामध्ये बघण्यात इंटरेस्ट नाही. काय वनक्षेत्रापासून 150-200 मीटर असेल तो. मी परत तुम्हाला लेआउट दाखवतो. लेआउट कर बरं ओपन. नाही ते सोडून येतो. ते सोड प्लॉट अख्खा मोकळा सोडलाय मी. तो डी प्लॉट आहे, तो अख्खा मोकळा सोडलाय. किती मीटर पर्यंत परवानगी नाही? तुम्ही आता काहीतरी मीटर सांगितलं. तेवढं अंतर सोडून देते. ते वनक्षेत्रापासून नाही, ते पाण्याच्या ह्याच्यापासून येते. हा जो डी आहे ते सगळं अंतर सोडलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणते सर? मी नाही म्हणलं. ते विषय आपण बोलूया. हो, ते विषय बोल. माझी एक विनंती आहे, हे विषय आपण संपूर्ण ते बोलूया. आणि आमदारांनी क्षेत्र परवाने दिले म्हणलं नाही, त्यांना अधिकार नाही देण्याचा. माझी 1 मिनिट विनंती आहे सगळ्यांना. 1च मिनिट विनंती आहे. कदम सरपंच मॅडम आहेत, चंद्रकांतजी शेट्टे साहेब आहेत, बापू आहेत, विशालजी आहेत. शेट्टे साहेब आपल्या शेट करून बोलतील. नमस्कार बंधू. मी चंद्रकांत शेटे, संघ भाजपचा तसं ओरिजिनल कार्यकर्ता, अजूनही संघटनेचे काम करतोय. इमर्जन्सी काळामध्ये 18 महिने तुरुंगवासही भोगलेला आहे. बँकेत नोकरी केल्यानंतर आदरणीय बेगडे साहेब, केशवराव वाडेकर, सुरेशभाई शाह, मुकुंद शेठ खळदे यांच्या आग्रहाखातर, यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात तळेगाव शहरामध्ये काम करायला सुरुवात केली. गेली 20 वर्ष मी स्नेहवर्धक मंडळ बाल विकास स्कूल आहे त्या स्कूलचा अध्यक्ष म्हणून काम करतो. ती स्कूलची इमारत मावळ तालुक्यात कुठल्याही स्कूलचे नसेल अशी भव्य दिव्य इमारत मागील 2-3 वर्षात उभी केलेली आहे. आणि त्या स्कूलमध्ये आज जवळजवळ 2500 विद्यार्थी KG to 10th, 11वी-12वी ज्युनियर कॉलेज, BEd कॉलेज इतके विद्यार्थी तळेगावातले शिक्षण घेत आहेत. ते काम पाहून आदरणीय बेगडे साहेबांनी इंद्रायणी महाविद्यालयात काम करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली. गेले 4 वर्ष मी संस्थेचा सेक्रेटरी म्हणून काम करतोय. आज इंद्रायणी महाविद्यालयात आर्ट, सायन्स, कॉमर्स, BBA, BCA, तंत्र शिक्षण, फार्मसी, B फार्मसी, D फार्मसी, M फार्मसी आणि नव्याने ह्या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. जवळजवळ मावळ तालुक्यातील 6000 विद्यार्थी या शिक्षण संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. गेले 2-2.5 वर्षापासून संस्थेची डेव्हलपमेंट आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास आप्पा काकडे, आमचे सर्व संचालक मंडळ निरनिराळ्या प्रकारच्या विद्याशाखेचा विभाग सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या सुरू करण्यासाठी बांधकामाची मर्यादा असणं अत्यंत आवश्यक आहे. मगाशी मी सांगितले 1968 साली ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय कैलासवासी अत्रे साहेब असतील, बाळासाहेब देसाई, त्यावेळी स्टेटचे मिनिस्टर वसंतराव वैद्य यांनी संस्था सुरू केली. पण काही काळानंतर बऱ्याच वर्ष ती जनरल हॉस्पिटलच्या प्रांगणात ती स्कूल चालू होतं. त्या स्कूलमध्ये कॉलेज चालू होतं. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, तालुक्याभर विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायसाठी
प्रवेशित होण्यासाठी प्रयत्न करत होते जागा अपुरी, तर त्या मंडळींना संस्था पुढे चालू करणं अशक्य राहिलं. म्हणून स्थानिक मंडळींनी मग भेंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते कॉलेज ताब्यात घेऊन ही संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. शासनाने त्यावेळेस 15 एकर जागा ही संस्थेला दिली होती. या 15 एकर मध्ये पैकी 8 एकर ग्राउंड आणि 7 एकर बांधकामासाठी जागा अशा प्रकारची संस्थेला दिली होती. संस्थेच्या मी मागायची सांगितल्या विद्याशाखा विविध इमारती आम्ही तयार करतो. दरम्यानच्या मागच्या वर्षभराच्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत असेल किंवा अन्य भांडवलची इमारत असेल, आमदार साहेबांनी विधानसभेत इलेक्शन उपस्थित केला, 2 वेळा इलेक्शन उपस्थित केला आणि हे काम बंद पाडण्याचा थांबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक प्रयत्न केला. वास्तविक पाहता 8 एकरचं ग्राउंड त्यांची तक्रार अशी होती, ग्राउंड मध्ये इमारतीचं बांधकाम संस्था करते, पण ग्राउंड हे आमचं हे पूर्णपणे खालच्या बाजूला आम्ही स्वतः मोठ्या प्रकारचे खड्डे आता जवळ 3000 ट्रक माती टाकून त्याची डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि ही माती निरनिराळ्या तळेगावातल्या बिल्डर्स लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी टाकून त्या ग्राउंड तळेगावाला चांगल्या पद्धतीचं ग्राउंड उभं केलेलं आहे. आणि 7 एकरच्या ह्याच्यामध्ये आम्ही विद्याशाखेच्या इमारती उभ्या करत आहोत. तक्रार इलेक्शन झाल्यानंतर महसूल मंत्र्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची पूर्व शहानिशा केली आणि 2दा तक्रारी करून कारण नसताना शैक्षणिक संस्थेला अडचण निर्माण करून तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या तळेगावच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधापासून विद्यार्थी परावृत्त कसे होतील अशा प्रकारचे गेल्या 2 वर्षापासून संस्थेला नाहक तक्रार करण्याचे प्रकार आमदार साहेबांनी चालू केलेले आहेत. मधल्या काळात सगळं प्रकरण कलेक्टर साहेबांनी स्वतः त्यात लक्ष घालून हे रितसर प्रकरण आहे, त्यात कुठलीही अडचण नाही आणि सर्व प्रकारच्या परवानग्या संस्थेला उपलब्ध झालेल्या आहेत. मागे यावर्षी इंजिनिअरिंग कॉलेज देखील संस्थेने चालू केलेलं आहे. तेव्हा आमदार साहेबांनी कृपा करून मी एक शिक्षण क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता या नात्याने त्यांना आवाहन करतो, कुठल्याही प्रकारे जेणेकरून मावळ तालुक्यातील विद्यार्थी, तळेगावातील विद्यार्थी यांना शिक्षणापासून परावृत्त होईल अशा प्रकारचं धोरण तुम्ही अवलंबू नका. या प्रसंगी एवढीच त्यांना विनंती करून थांबतो. लवकर